मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. शुभप्रभात आपणा सर्वांना. या ठिकाणी मी आत्ता पारगाव रोड या रस्त्याने चालू आहे. मी ज्या टायमाला रस्त्याचं काम चालू होतं त्या काळातच सांगितलं होतं की या रस्त्यावर मुरमाऐवजी मातीचा वापर होतो आहे. त्या प्रकारच्या त्या काळात न्यूज पण आल्या होत्या. पण आत्ता जर आपण पाहत असाल तर त्या रस्त्याची अवस्था काय झाली आपणा सर्वांना त्याबाबत माहिती आहे. हे पहा, हे पाहिलं आहे आपण. असा रस्ता केला जातो का? हे पहा, असा रस्ता ज्या रस्त्यासाठी नगरोत्थान सुवर्ण जयंती या प्रोग्राममधून श्रीगोंदा नगरपालिकेला 17 रस्त्यासाठी 30 कोटी रुपये होते. ह्या रस्त्यावर अशी अवस्था असावी. याची डांबर कुठं गेली? एवढा पैसा खर्च केला, तो खर्च गेला कुठं? कोण आहे ते इंजिनियर? कोण आहे तो ठेकेदार? कोण आहेत त्या काळातले पदाधिकारी ज्यांच्या सहीनं त्या ठेकेदाराला बिल अदा केलं? कोण होते त्यावेळेसचे मुख्याधिकारी ज्यांच्या सहीनं हे बिल पास झालं? कोण आहेत? त्यांचा शोध घ्या. हा पैसा गेला कुठं याचा विचार करण्याची आता खरी गरज आली आहे. असा रस्ता असावा? असा रस्ता असावा? या रस्त्याने कित्येक लोकांचे बळी गेलेत. कित्येक लोकांचे कमराचे हाड मोडलेत, मणके कामाला आलेत. कोण याला जबाबदार? याचा शोध तुम्ही कधी घेणार आहेत का नाही? का जातीपातीसाठी हे राजकारण चालू ठेवणार आहेत? श्रीगोंद्याचं वाटोळ हे जातीपातीच्या राजकारणामुळे होतं आहे का? याच्यावर आपण सुशिक्षित म्हणून विचार करणार आहेत का नाही? याची तक्रार करा सुद्धा कोणी आज पुढे येत नाही का? आपण गुलाम आहेत ह्या लोकांचे, ह्या पदाधिकाऱ्यांचे आपण गुलाम आहेत. स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, खरंच मी या लोकांचा गुलाम आहे का? आणि जर असाल तर तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका. तुम्ही जातीपातीचं राजकारण करत बसा आणि तुमच्या वाट्याला हेच रस्ते मिळणार आहेत जे तुम्ही पाहताय, जिचे आम्ही आपणास सांगितलं होतं की त्या कालावधीमध्ये की हा जो रस्ता आहे या रस्त्याचं पारगाव रोडच्या रस्त्याचं काम हे ज्या ठेकेदाराने उपठेकेदार नेमला होता त्याला मी बोललो की बाबा हे काम करतोय, तू चुकीचं करतोय, परंतु त्याने त्यावेळेस ऐकलं नाही. मी त्या काळात पेपरला बातमी दिली होती की ह्या रस्त्यावर मुरमाऐवजी मातीचा वापर होतोय. त्या पत्राकडे सुद्धा यांनी दुर्लक्ष केलं. खरंच त्याच काळात जर लक्ष दिलं असतं प्रशासनानं, पदाधिकाऱ्यानं, तर आज ही वेळ आली नसती. आली असती ही वेळ. हे पहा, हा रस्ता आहे. कित्येक बळी घेणार आहेत तुम्ही? कित्येकांचे बळी घेणार आहेत? एकदा सांगा. मुख्याधिकारी साहेब, तुम्ही तर 3 वर्ष थांबता, 3 वर्ष निघून जाताय. पदाधिकारी 5 वर्ष थांबताय, 5 वर्षांनी परत दुसरा येतोय. आणि आमच्या नागरिकांना या रस्त्याने ये जा करायचं आहे. या अवस्थेतून आज आम्ही जातोय. आज आम्हाला न्याय मिळाला. न्याय मागणी करून आम्हाला न्याय मिळाला. आज किती शोकांतिका आहे. जागृत नागरिक आज पुढे यायला तयार नाहीत. नागरिक आज त्याच रस्त्याने जातोय ज्या रस्त्याने खड्डे पडलेले आहेत. नागरिक आज मनके मोडलेत. मनके नीट करण्यासाठी आज श्रीगोंद्यामध्ये असं मोठं हॉस्पिटल नाही म्हणून आज आम्ही दौंडला जातोय. शोकांतिका आहे आमच्या श्रीगोंदेकरांची. शोकांतिका आहे आमच्या श्रीगोंद्यातील नागरिकांची की आम्हाला या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये रस्ता मिळालेला नाही. या ठिकाणी आम्हाला रस्ते नाहीत, लाईट नाही, पाणी नाही.
फार भयंकर परिस्थितीतून आपण जातो आहोत, परंतु आजही आपण याकडे लक्ष देत नाही. हा जो स्पॉट मी तुम्हाला दाखवत आहे, या स्पॉटचा फोटो मी पेपरला टाकला होता. तो पेपरचं कात्रण मी आज तुम्हाला देतो की ज्या ठिकाणी माती भरली होती, माती, आणि आज यांनी डांबर टाकली, तरी आज तुम्ही जर इथं पाहिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला मातीच पाहायला मिळेल. नाही तिथं मुरुम आहे, मुरुम दाखवायला मुरुम म्हणतात का? आणि मी त्यावेळेस बोललो तो हा स्पॉट आहे. ह्या स्पॉटचा माझ्याकडे फोटो आहे की जो मी पेपर देतो. तो पेपरचं कातन माझ्याकडे आहे, ज्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की या ठिकाणी माती भरलेली आहे, तुम्ही माती काढून टाका, रिमूव्ह करा. त्या ठेकेदाराने फक्त वरची माती काढल्यासारखं दाखवलं, पण पुन्हा मातीच आणून टाकली. म्हणजे ठेकेदाराच्या प्रॉफिटसाठी, ठेकेदाराला प्रॉफिट व्हावा म्हणून ठेकेदार मुरुमाऐवजी मातीचा त्याने वापर केला. आणि ह्या मातीच्या याने हा रस्ता खचला आहे. या रस्त्याला ड्रेनेज लाईन नाही. रस्त्याच्या कडेने जो पाणी जायला पाहिजे, जे ड्रेनेज पाहिजे ती नाही. शासनाची फसवणूक जर केली असेल कोणी, तर ही श्रीगोंदा नगरपालिकेने केलेली आहे. नगरोत्थान योजनेसाठी या लोकांनी पैसे आणले, परंतु ह्या पैशातून सगळे वाटा फुटत गेल्या. माझा गंभीर आरोप आहे ह्या प्रशासनावर, ह्या पदाधिकाऱ्यांवर. हे जी बॉडी होती ना, ही सगळी बॉडी दोषी आहे. त्यातला एकही मायकाला नाही की तिने ह्या रस्त्याच्या कामासाठी 33 कोटीचा निधी आणलेला आहे. त्या निधीसाठी या लोकांनी, या पदाधिकाऱ्यांनी कुठं निषेध व्यक्त केला नाही किंवा सभागृहात तो विषय मांडला नाही. सर्व जबाबदारी आहेत. मी यांच्यावर गंभीर असा आरोप करतो की सगळे हे जे पदाधिकारी आहेत, हे सर्व हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. यांचा ह्या 33 कोटीमध्ये हात आहे. 33 कोटी रुपयामध्ये ज्यांनी निधी आला आहे, त्या निधीतला कितीतरी पर्सेंटेज निधी हा त्यांच्या प्रत्येक नगरसेवकाच्या घरात गेलेला आहे, प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या घरात गेलेला आहे, नगराध्यक्षाच्या घरात गेलेला आहे. हा निधी मुख्याधिकाऱ्याच्या घरात गेलेला आहे. हाच निधी ह्या इंजिनियरच्या गेलेला आहे. हा निधी कन्सल्टन्सी जे करतात ना, कन्सल्टन्सी, त्यांनासुद्धा हा निधी गेलेला आहे की बाबा तू रस्ता कसा बनव, तू माती टाक, काही टाक, डांबर टाकू नको, परंतु माझं पर्सेंटेज, माझा टक्केवारी, माझा वाटा मला मिळाला पाहिजे. जनतेचं कंबर न मुडू दे, तरीही मला माझा निधी मिळाला पाहिजे. ही शोकांतिका आहे. हे विचार करण्यासारखी आवश्यकता आहे. आपण नागरिक म्हणून एक विचार केला पाहिजे. आणि आपण हा विचार करणार आहेत का? आपल्या डोळ्यावर ही जातीवादाची, ही ह्या नेत्यांची गुलामीची पट्टी आपण सोडणार आहेत का? आपण स्वतंत्र म्हणून राहणार आहेत का? कधी आपण स्वाभिमानाने पुढे येणार आहेत, याचा विचार येणाऱ्या काळात, जे 5 वर्ष तुमच्यातून नगरपालिकेला तुम्ही ज्यांना निवडून देणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही करणार आहेत का नाही? 30 लोक आज रेसमध्ये आहेत. पैसे टाका, इलेक्शनमध्ये पैसे वाटा नागरिकांना, आणि त्याच पैशातून पुन्हा निवडून आल्यानंतर ते पैशातून दुप्पट तिप्पट पैसे करा. हा फॉर्म्युला आहे. हे तुमची सेवेसाठी आले नाही, तर हा त्यांचा व्यवसाय आहे. नागरिकांना तुम्ही आज 2-4 हजार रुपये घेता, 5,000 रुपये घेता एका मताचे, परंतु तुम्हाला तुमचा ज्यावेळेस मनक्या कामाला येईल, त्या टायमाला 50-60 हजार रुपये तुम्हाला घालावे लागतील. याचा विचार तुम्ही कधी करणार आहेत का नाही? गांभीर्याचा विचार होणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी सजग नागरिक बनलं पाहिजे. धन्यवाद.